1897चा काळ, ज्या काळात महिलांचं आयुष्य फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतंच बंदिस्त असायचं, अशा काळात दक्षिण भारतातल्या केरळ राज्यातली एक मुलगी जिनं उच्च शिक्षणासाठी थेट अमेरिका गाठली, तिथे जाऊन PhD केली, झाडांवर संशोधन केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेत देशाच्या वैज्ञानिक जडणघडणीसाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः त्यांना भारतात परत बोलावून घेतलं. पुढे या विद्वान वनस्पती शास्त्रज्ञ महिलेच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा वाढला आणि भारताचं साखर आयातीवर असलेलं अवलंबित्व हळूहळू बंद झालं. एवढंच नाही तर केरळमधल्या एका जंगलाच्या संवर्धनासाठी त्यांनी थेट सरकारविरोधी भूमिका घेतली. कोण आहेत या शास्त्रज्ञ? तर या विद्वान, धाडसी आणि संशोधक महिलेचं नाव आहे डॉक्टर E.K. जानकी अम्मल, भारतातल्या पहिल्या महिला वनस्पती शास्त्रज्ञ. त्यांचा जीवन प्रवास कसा होता, त्यांनी असे काय शोध लावले ज्यामुळं भारत साखर उत्पादनात आत्मनिर्भर झाला, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. कर्तृत्ववानतीच्या पहिल्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर डॉक्टर जानकी यांचे वडील दिवान बहादूर एडथील कक्कट कृष्णन, ते होते मद्रास इलाख्याचे सुभेदार, आणि आई देवीकुरू. मुलींना शिकण्यासाठीही परवानगी नसायची. अशा काळात जानकी यांच्या घरातून मात्र मुलींना शिकण्यासाठी कायम प्रोत्साहन दिलं जायचं. एवढंच नाही तर बौद्धिक आणि ललित कलांमध्येही त्यांना प्रोत्साहन दिलं जायचं. त्यासाठी सुभेदार कृष्णन यांनी त्यांच्या 5ही मुलींना उत्तमोत्तम शाळांमध्ये घातलं. जानकी यांना वनस्पती शास्त्राचा अभ्यास करायला आवडायचं. त्या काळात मुली सहसा कला शाखेचं शिक्षण घ्यायच्या, पण जानकी यांनी मात्र निवडली विज्ञान शाखा आणि 1921 मध्ये मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून वनस्पती शास्त्रात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही दिवस त्यांनी मद्रास इथल्या वुमन्स ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिक्षिकेची नोकरीही केली. पण आपल्याकडे आजही शिक्षण झालं, नोकरी लागली, त्यानंतर लग्न करून स्थायिक होण्याच्या मागे सगळे लागतात. किंबहुना जानकी यांच्या बहिणींनीही ते केलं. पण जानकी यांनी मात्र त्या काळीही स्वतःचा मार्ग निवडला. नोकरी करत त्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत होत्या. त्यावेळी त्यांना अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाची बार्बर ही मानाची शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी थेट अमेरिका गाठलं. तिथं त्यांनी 1931 मध्ये वनस्पती शास्त्रात PhD पूर्ण केली आणि भारतातल्या पहिल्या महिला वनस्पती शास्त्रज्ञ बनल्या. मिशिगन विद्यापीठातून DSc ही मानाची पदवी मिळवणाऱ्या काही आशियाई महिलांपैकी त्या एक आहेत आणि भारतात परतताना त्या झालेल्या होत्या प्राध्यापक डॉक्टर जानकी अम्मल. डॉक्टरेट केल्यानंतर जानकी भारतात परतल्या आणि त्रिवेंद्रम इथल्या महाराजा विज्ञान महाविद्यालयात वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागल्या. त्रिवेंद्रमचं महाराजा कॉलेज हे केरळमधलं सर्वात जुन्या कॉलेजपैकी एक. म्हणजेच 1834 साली पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानाचे प्रसिद्ध महाराज श्री स्वाती तिरुनाल रामवर्मा यांच्या कारकिर्दीत त्रावणकोर सरकारने याची स्थापना केली. त्याचं असं झालं की महाराजांना लंडन मिशन सोसायटीच्या आश्रयाखाली नागरकोविल इथं एका इंग्रजी शाळेला भेट देण्याची संधी मिळाली आणि त्या शाळेच्या गुणवत्तेने ते स्वतः प्रभावित झाले. तो काळ असा होता जेव्हा देशात नुकतंच पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण चालू होत होतं. त्यामुळं महाराज स्वाती तिरुनाल रामवर्मा यांनी त्रिवेंद्रम इथं शाळा उघडण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी नागरकोविल शाळेच्या प्रभारी इंग्रज अधिकाऱ्यालाही बोलावून घेतलं आणि महाराजांनी इंग्रजी शिक्षण देणारी खाजगी संस्था सुरू केली. संस्था खाजगी असली तरी राज्य सरकारनेही पाठिंबा देत शाळेतल्या 80 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं आणि ही शाळा राजाची मोफत शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढे जाऊन हीच शाळा महाराजा महाविद्यालय झालं. या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना जानकी यांना एक संधी आली. ती म्हणजे कोइंबतूर इथल्या शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच ऊस पैदास केंद्रामध्ये संशोधन करण्याची. त्यावेळी तिथं व्यंकटरामन आणि चार्ल्स अल्फ्रेड बार्बर हे 2 शास्त्रज्ञ ऊस पिकामध्ये संशोधन करत होते. ही माहिती मिळताच डॉक्टर जानकी या संशोधनामध्ये सामील झाल्या. तिथं त्यांनी आनुवंशिक शास्त्रज्ञ म्हणून 4 वर्ष काम पाहिलं आणि महत्त्वाचं संशोधन केलं, ज्याच्यामुळं देशातल्या शेती, अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा आला. याचं कारण असं की आधी भारतामध्ये उगवला जाणारा ऊस हा इतका गोड नव्हता. याशिवाय त्याचं उत्पादनही इतकं कमी होतं की भारताला ऊस आणि साखर दुसऱ्या देशातून आयात करावं लागायचं
ही समस्या लक्षात घेता डॉक्टर जानकी यांनी ऊसाची गोडी वाढवण्यासाठी ज्वारी, मका आणि बांबू यासारख्या वनस्पतींशी संकर घडवून आणला आणि ऊसाचं असं संकरित वाण तयार केलं ज्याच्यामध्ये जास्त गोडवा, जास्त उतारा आणि भारतातल्या हवामानाशी, मातीशी जुळवून घेण्याची ताकद होती. त्यांच्या संकरित वाणांचं संशोधन इतकं यशस्वी झालं की केवळ 5च वर्षात भारतातल्या ऊसाचं उत्पन्न दुप्पट झालं होतं. त्यांनी केवळ एक नाही तर अनेक वाण बनवले आणि त्यातले 6 वाण संचालक व्यंकटरामन यांच्या पसंतीला उतरले. त्या काळात जानकी यांचं फार कौतुक झालं. पण जानकी या केवळ इथंच थांबल्या नाहीत. त्यांनी ऊसासोबत वांगी आणि फुलांवरही संशोधन केलं. वांग्याचं जास्त उत्पादन देणारं वाण त्यांनी विकसित केलं. एवढं ऐकून आपल्याला असं वाटू शकतं की जानकी यांचं आयुष्य फार सोपं होतं, पण असं नाहीये. कर्तृत्व कितीही मोठं असलं तरी जातीभेद आणि लिंगभेदामुळं त्यांना चुकीची वागणूक दिली गेली. जानकी या केरळच्या थिय्या समाजाच्या होत्या, ज्या समाजाला हिंदू जाती व्यवस्थेनुसार आणि सामाजिकदृष्ट्याही मागास मानलं जायचं. तसंच त्या स्त्री असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना पुरुषांना त्यांच्या हाताखाली काम करायला आवडायचं नाही. त्यामुळं पुरुष सहकाऱ्यांकडून त्यांना कायमच उपेक्षेची वागणूक मिळाली आणि ईर्षेपोटी त्यांच्या कामात अडथळेही आणले गेले. पण डॉक्टर जानकी होत्या धीराच्या. त्यांनी अत्यंत प्रतिकूल आणि निराशाजनक वातावरणात सुद्धा आपलं संशोधन चालू ठेवलं. यानंतर कामाचाच भाग म्हणून त्या लंडनला गेल्या. त्यावेळी जगामध्ये दुसरं महायुद्ध चालू होतं, त्यामुळं त्यांना भारतात लवकर परतता आलं नाही. मग विस्ली इथल्या रॉयल फलोत्पादन संशोधन केंद्रात त्या सायटोलॉजिस्ट म्हणजेच पेशीशास्त्रज्ञ म्हणून पगारी पदावर रुजू झाल्या आणि त्यातही इतिहास रचला गेला. जानकी या रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीमध्ये पहिल्या पगारी महिला कर्मचारी बनल्या. तिथं त्या डॉक्टर C.D. डार्लिंग्टन यांच्यासोबत काम करत होत्या. C.D. डार्लिंग्टन हे प्रख्यात ब्रिटिश जनुक आणि वनस्पती शास्त्रज्ञ. क्रोमोझोम म्हणजेच गुणसूत्र आणि मियोसिस म्हणजेच पेशीच्या विभाजनाच्या संशोधनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा. त्यांच्यासोबत जानकी यांनी क्रोमोझोम ॲटलास ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स हे महत्त्वाचं पुस्तक लिहून काढलं. या ॲटलासमध्ये सुमारे 1,00,000 वनस्पतींच्या गुणसूत्रांची संख्या नोंदवली गेली आहे. त्यामुळं त्याला वनस्पतीशास्त्रामध्ये आजही संदर्भ पुस्तक म्हणून वापरलं जातं. यासोबत डॉक्टर जानकी यांनी फुलझाडांच्या गुणसूत्र रचनेचाही विशेष अभ्यास केला. ज्या वनस्पतींवर त्यांनी काम केलं त्यापैकी एक महत्त्वाचं फुलझाड म्हणजे मॅग्नोलिया आणि त्या फुलाला चक्क त्यांचं नावही देण्यात आलं, मॅग्नोलिया कोपस जानकी अम्मल. आजही हे फूल विस्ली सोसायटीच्या आवारात फुलतंय. 6 वर्ष डॉक्टर जानकी विस्लीला होत्या. 1951 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शेतीचा वनस्पतीशास्त्रीय पाया सुधारण्यासाठी खुद्द पंडित नेहरू यांनी डॉक्टर जानकी यांना भारतात परत बोलावून घेतलं आणि बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था इथं विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली. यासोबतच आणखीही महत्त्वाच्या सरकारी संस्थांसोबत काम करत डॉक्टर जानकी यांनी भारताच्या वैज्ञानिक प्रगतीत महत्त्वाचं योगदान दिलं. त्यांनी काही काळ भाभा अणुसंशोधन केंद्र, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, केंद्रीय वनस्पती प्रयोगशाळा अलाहाबाद यासोबतच जम्मू काश्मीरमधल्या प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळेमध्येही त्यांनी काम केलं. डॉक्टर जानकी या त्यांच्या संशोधनामध्ये आंतरशाखीय संशोधनाची पद्धत वापरायच्या. त्यामुळे इतिहासकार डॉक्टर सावित्री प्रिथा नायर म्हणतात की त्या काळातल्या एकाही भारतीय पुरुष जनुकशास्त्रज्ञाचं नाव घेणं कठीण आहे ज्यांनी आपल्या संशोधनामध्ये अशी आंतरशाखीय पद्धत अवलंबली असेल. डॉक्टर नायर म्हणतात जानकी या केवळ पेशी अनुवंशशास्त्रज्ञ नव्हत्या, तर त्या एक जीवशास्त्रज्ञ, वनस्पती भूगोलशास्त्रज्ञ, पुरावनस्पतीशास्त्रज्ञ, प्रायोगिक पैदासकार आणि मानववंश वनस्पतीशास्त्रज्ञ होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या एक संशोधक होत्या. परंतु जानकी यांचा जीवन प्रवास पाहिला तर त्या केवळ शास्त्रज्ञ नव्हत्या, तर सामाजिक कार्यातही त्यांनी काम केलं होतं. त्यांनी सायलेंट व्हॅली या जंगलाच्या संवर्धनासाठी सरकारविरुद्ध लढासुद्धा दिला. त्याचं असं झालं की 1958 मध्ये केरळमधल्या जलविद्युत प्रकल्पासाठी सायलेंट व्हॅली या जंगलाची निवड करण्यात आली आणि या जंगलात पशुपक्षी आणि वनस्पतींच्या हजारो प्रजाती गुण्यागोविंदाने राहत होत्या. त्यामुळं या प्रकल्पाविरोधात जानकी यांनी सरकारी धोरणाला कडाडून विरोध केला. एवढंच नाही तर अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्याच्या शर्यतीत धोक्यात आलेल्या देशी वनस्पतींचं संरक्षण करण्यासाठी त्या ठाम भूमिकाही घेऊ लागल्या. म्हणजेच त्यांचं निसर्गाबद्दलचं प्रेम हे केवळ कुतूहल आणि संशोधनापुरतं सीमित नव्हतं, तर पर्यावरणीय आणि सामाजिक जाणीवाही त्यांच्यामध्ये होत्या आणि त्यांनी सक्रियपणे त्यासाठी कामही केलं.
जानकी यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव. त्यांची राहणीही अत्यंत साधी. आयुष्यभर त्या अविवाहित राहून पूर्ण वेळ संशोधनामध्ये रममान झाल्या. त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं, सूर्य तुझे डोळे स्वीकारो, वारा तुझा आत्मा स्वीकारो, तुझ्या पुण्यानुसार पृथ्वीवर किंवा स्वर्गात जा. जर ते तुझ्या नशिबी असेल तर पाण्याकडे जा. तुझ्या सर्व अंगांसहित वनस्पतींमध्ये जाऊन आपले घर वसव. जानकी अम्मल एकदा म्हणाल्या होत्या, मी राहील ना राहील, पण माझं काम नक्की राहील. आणि आज आपण जे ऊसाचं उत्पादन घेतो, साखरेची निर्यात करतो, ते डॉक्टर जानकी यांच्या फक्त कामाचंच नाही, तर त्यांचं संशोधन, चिकाटी आणि कष्टाचंच प्रतीक आहे. त्यामुळंच त्यांचा उल्लेख आजही द वुमन हू स्वीटन द इंडियाज शुगरकेन असा केला जातो.